काल दिनांक 17 सप्टेंबर रोजी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात करण्यात आले। गणेश विसर्जनासाठी ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते। तसेच प्रदूषणमुक्त गोदावरी करण्यासाठी नाशिक महानगरपालिका नाशिक सज्ज झाली होती। अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव बांधण्यात आले होते। तसेच नाशिक पंचवटीमध्ये ठिकठिकाणी रस्ता नाकाबंदी करण्यात आली होती। यातच नाशिक येथील विविध गणपती मंडळांची विसर्जनादरम्यान मिरवणूक निघाली होती। त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या दरम्यान मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या गणेश मंडळांना योग्य ती मदत करण्यात आली। या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी मोठ्या गर्दीने भाविकांनी गोदावरी नदीकाठी गर्दी केली होती। संपूर्ण दिवस हा गोदाकाठी मिरवणुकीमध्ये गेल्याने सायंकाळी प्रतिदिनी गोदाकाठची होणारी महाआरतीचा लाभ गणेश भक्तांनी यावेळी घेतला। यावेळी श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे श्री अतुल गायधनी गुरुजी यांनी अनंत चतुर्थीबद्दल माहिती आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितली आहे। हा श्री गणपती बाप्पांचं विसर्जन या ठिकाणी होत आहे। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला या एका सूक्ष्म मातीपासून मूर्ती तयार होते, त्याच्यामध्ये प्राण ओतले जातात। आज ते अनंताकडे प्रवासाला निघतात। अशी अनंत चतुर्दशी या दिवशी छोट्या मूर्तीतून व्यापक अशा जलतत्वामध्ये गणेश भगवान, त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी सांगितलं जातं की आपण सूक्ष्मापासून जे उन्नत आहे, अनंत आहे, असं आपण आपलं मन सर्व बाजूंनी शुद्ध करून आणि सर्वसमावेशक बनावं, असं या उत्सवाचं महत्त्व आहे। गणपती विद्येची, ज्ञानाची देवता आहे। त्या गणपतीची आपण सर्वांनी 10 दिवस अत्यंत उत्साहाने उपासना केली आणि त्या गणपतीचं आज विसर्जन होत असताना भाविकांना घरातला कोणातरी जवळचा आहे, दूर चालला अशी भावना या ठिकाणी आहे। आजच्या या अनंत चतुर्दशीचं दुसरं महत्त्व हे पण आहे, अनंत म्हणजे भगवान विष्णू, त्यांचं शेष रूपाने पूजन करायचं आहे। शेष म्हणजे सुप्त शक्ती, माणसाच्या ठिकाणी असणारी जी कुंडलिनी शक्ती आहे, तिला जागृत करण्याचा हा दिवस। या दिवशी शेषनागाचं पूजन करतात। गणेश विसर्जन आणि या पवित्र गोदावरीमध्ये नाशिकच्या तटावर आता ही पुरोहित संघातर्फे महाआरती संपन्न झाली आणि या निमित्ताने आज जे 10 दिवसाचे ज्यांनी गणपती घरामध्ये स्थापन केले होते, त्या गणपतींचं विसर्जन या पवित्र गंगेमध्ये करत आहे। गणपती सर्वांवरती कृपा करो। या देशावरती येणारे, जगावर येणारे जे संकट आहेत, या वाईट शक्ती आहेत, यांच्यापासून कायम आपलं सर्वांचं रक्षण करो आणि आपल्याला सद्बुद्धी देव, अशी त्या मंगलमूर्तीच्या चरणी प्रार्थना। मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्या मनकोटी, मोरेश्वरा तू बालक कोटी, मंगलमूर्ती मोरया। एबी न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक।